नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS एक्झाम वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये TET परीक्षेमध्ये अध्ययन या घटकावरती आलेले प्रश्न पाहणार आहोत। अध्ययन या घटकावरती 2013 पासून आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आलेले आहेत ते फक्त आपण या ठिकाणी फक्त कोणकोणते क्वेश्चन आलेले ते सगळे क्वेश्चन पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत। तर सुरू करू आपण अध्ययन या घटकावरती आलेले प्रश्न। प्रश्न पहिला पहा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही, म्हणजे या ठिकाणी चुकीचं वैशिष्ट्य विचारलेलं आहे। पर्याय 1 पहा, अध्ययन हे नेहमी कृतीद्वारे घडत असते। प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते। अध्ययन ही हळूहळू घडून येणारी प्रक्रिया आहे। तर यामधलं कोणतं ऑप्शन चुकीचं आहे विचारलेलं आहे, तर यामधला पर्याय नंबर 3 पहा, सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते हे चुकीचं आहे। प्रत्येक प्राण्याचे अध्ययन हे वेगवेगळे असते। प्रश्न आणि हा प्रश्न पहा TET पेपर 1 मध्ये 2021 साली विचारण्यात आलेला होता। त्यानंतर प्रश्न दुसरा पहा, अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे। प्रश्न परत एकदा पहा, अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली, तर अशी व्याख्या गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे। लक्षात ठेवा, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्न तिसरा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात, म्हणजे अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून शिक्षकांनी कोणत्या कृती कराव्यात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यामध्ये अभिरुची, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे। तर याचा उत्तर आहे पहा पर्याय नंबर 2 अ आणि क। अ मध्ये पहा, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी आणि क मध्ये कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये। हा प्रश्न तिसरा, हा प्रश्न TET पेपर 1 मध्ये 2021 साली विचारण्यात आलेला होता। नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, प्रश्न चौथा। प्रश्न चौथ्यामध्ये पहा, अध्ययनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि व्याख्या यांच्या जोड्या लावण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। तर हा प्रश्न बघा की अध्ययनाच्या व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ, तर मन या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनाची व्याख्या कोणती केलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑब्जेक्ट पर्याय नंबर 1। मन या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय, अशी व्याख्या केलेली आहे। वुडवर्थ यांनी अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे, अशी व्याख्या केलेली आहे। गेट्स यांनी अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय, अशी व्याख्या केलेली आहे। सिगोल या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय, अशी व्याख्या केलेली आहे। तर व्याख्या लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर आपण नेक्स्ट बघू, प्रश्न 5वा पहा। प्रश्न 5वा बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेत चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय। यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते। खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही। या ठिकाणी विचारलेले आहे की अभिसंधानाचं कोणतं उदाहरण नाही, तर याचं उत्तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, अध्ययनार्थीच्या चमत्कारित वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते। तर या ठिकाणी पहा, वर्तनात बदल करणे हे अशक्य नसतं, तर ते शक्य असतं। अभिसंधानाचं उदाहरण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे।
प्रश्न 6वा बघा. प्रश्न 6वा. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? प्रश्न परत एकदा पहा. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर याचं उत्तर आहे पहा, पर्याय नंबर 2, विविधतेचा नियम. विविधतेच्या नियमानुसार प्रत्येक बालक हे वेगळे असते आणि प्रत्येक भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद हे अनुवंशाच्या विविधतेच्या नियमानुसार दिसून येतात. प्रश्न 7वा पहा. अध्ययनार्थींना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावेत. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. वाद्यवादन करून घ्यावे. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. म्हणजे विद्यार्थ्यांची कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी कोणते उपक्रम राबवावेत असं विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर पर्याय नंबर 4, म्हणजे वरीलपैकी सर्व उपक्रम शिक्षकांनी राबवावेत. क्वेश्चन नंबर 8. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, यास ... म्हणतात. प्रश्न परत एकदा पहा. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास टिंब म्हणतात. तर याचं उत्तर आहे पहा, कारक अभिसंधान. कारक अभिसंधान आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण कारक अभिसंधानाबाबत माहिती घेणार आहोत. प्रश्न 9वा पहा. प्रश्न क्रमांक 9. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनार्थीकडून घडवून आणण्यासाठी हा अध्यापनाचा प्रकार उपयुक्त ठरतो. तर याचं उत्तर आहे प्रशिक्षण. प्रश्न परत एकदा पहा. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनार्थीकडून घडवून आणण्यासाठी हा अध्ययनाचा प्रकार उपयुक्त ठरतो. प्रशिक्षण. प्रश्न क्रमांक 10 पहा. स्किनरच्या मते मुलाचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा अभाव असणे, प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे, अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे, व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे. तर या ठिकाणी कोणते विधान योग्य नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वाचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही? अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वाचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अध्यापनाला केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत. अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे आवश्यक ठरते.
तर याचं उत्तर पहा. कोणते तत्व योग्य नाही विचारण्यात आलेले आहे अध्यापन प्रभावी होण्यासाठी? तर याचं उत्तर पहा. पर्याय नंबर 4. अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते, हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? या ठिकाणी अध्ययनाची व्याख्या दिलेली आहे आणि त्या मानसशास्त्रज्ञाचे नाव विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर पहा. फ्रेंडसेन या मानसशास्त्रज्ञाने वरील व्याख्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? या ठिकाणी अध्ययनाचे वैशिष्ट्य विचारण्यात आलेलं आहे. अध्ययनाचे वैशिष्ट्य ओळखा असा प्रश्न आहे. सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते, हे विधान चुकीचं आहे. सर्व प्राण्याचे अध्ययन हे वेगवेगळे असते. दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण होते, हे पण चुकीचं आहे. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. अध्ययनामुळे आकलन होते, हे बरोबर आहे. या ठिकाणी हे अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे, हे पण चुकीचं आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 14 पहा. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. याचं उत्तर पहा. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येतं, हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? पर्याय 1. अध्यापन करीत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस वाव मिळेल. अध्ययन अनुभवांची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. विद्यार्थीला असे अध्ययन अनुभव द्यावेत की त्याच्या भावना, कृती व विचार याचे एक समीकरण होईल. अध्ययनार्थीच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अध्ययन अनुभवाची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. व्यक्ती व तिच्या सभोवतालचे वातावरण यांच्यामधील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते, असे मत कोहलर यांनी मांडले आणि या प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरिता खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केले. आपण हा प्रयोग नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 17 पहा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नाचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो? खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूला अनिष्ट प्रश्नाचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो? तर याचं उत्तर पहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 18 पहा. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती
नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर याचं उत्तर पहा, गॅरेट हे उत्तर आहे याचं. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. या ठिकाणी आपण सर्व अध्ययन या घटकावरती आजपर्यंत आलेले प्रश्न बघितलेले आहोत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या वरील सर्व प्रश्नाचं आपण ॲनालिसिस करणार आहोत, विश्लेषण. त्यामध्ये डिटेल आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करू. तर TET संदर्भात अभ्यास करण्यासाठी MH एक्झाम वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.